खरीपातील मुख्य पीक असलेल्या कपासाची आतापर्यंत सुमारे 7.5 लाख क्विंटलची शेतकऱ्यांनी विक्री केली आहे। यंदा जिल्ह्यात पिकलेल्या एकूण कापसांपैकी जवळपास 65 ते 70% कापूस शेतकऱ्यांनी विकल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तवला आहे। मात्र तरीही कापसाचे दर वाढले नाहीत। शेतकऱ्याचा कापूस बाजारात आल्यापासून खासगी बाजारात अजूनही कापूस प्रति क्विंटल 7,000 ते 7,500 रुपयाच्या वर गेला नाही। शुक्रवारी येथील खासगी बाजारात कापसाला प्रति क्विंटल 7,200 रुपये सर्वाधिक भाव मिळाला। वऱ्हाड म्हणजे पांढऱ्या सोन्याची कुऱ्हाड अशी म्हण कधीकाळी प्रचलित होती। आता मात्र असे काहीही उरले नाही। पूर्वी मोठ्या प्रमाणात विदर्भात कापसाचे उत्पादन व्हायचे, आता मात्र उत्पादन झाले तरीही भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना कापूस लावायचा की नाही असा प्रश्न पडलाय। कारण 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस चालणारे पीक म्हणजे कपाशी आहे। इतर पिकांच्या तुलनेत कापसाचा मशागत खर्च दुप्पट असतो, मनुष्यबळाचे अवलंबित्वही भरपूर असते। मात्र त्या तुलनेत कपाशीमधून शेतकऱ्यांना आता उत्पन्न मिळत नाही, ही वास्तविकता आहे। कारण 4 वर्षापूर्वी अमरावतीतच कापसाला प्रति क्विंटल 12 ते 13,000 रुपयांचा भाव मिळाला होता। यानंतर 9,000 रुपये भाव कितीतरी महिने शेतकऱ्यांना मिळाला। मात्र यावर्षी शेतकऱ्यांचा कापूस निघाल्यानंतर सुरुवातीपासूनच कापसाचे भाव 7,500 रुपयांवर गेले नाही। शेतकऱ्यांना मार्च महिन्यात भाववाढीची अपेक्षा होती, मात्र आता मार्च महिन्यातील पहिला आठवडा संपला तरीही भाव वाढले नाही। भाववाढीच्या प्रतीक्षेत अर्ध्याहून अधिक कपासाची विक्री शेतकऱ्यांनी केली आहे।